बाजारात जी भाजी चांगली येते का तीच भाजी पटकन आपल्या हाताला येते आणि आपल्याला करावीशी वाटते. तर आज आपण बनवणार आहोत कैरीची आंबट गोड तिखट चवीची भाजी. ज्यांना अशी लग्नातल्यासारखी कैरीची भाजी आवडती त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर पटकन बघूया कशी केली तर. हॅलो फ्रेंड्स, अलकाच्या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कैरीची भाजी. चला तर रेसिपीला सुरुवात करू. कैरीची भाजी बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी कैरी कापून घेतली. अशी कैरी अशी मोठ्या आकाराचीच कापली मी. गूळ घेतलाय, हळद, मोहरी, शेंगदाण्याचा कूट आहे, जिरे, चवीनुसार मीठ. इथं मी काळा मसाला घेतलाय, कांदा लसूण मसाला आणि तिळाचा कूट घेतला. इथं तेल, लाल चटणी, लसण घेतलाय. गॅसवर कढई ठेवायची आणि कढई तापल्यानंतर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये मोहरी टाकायची. तेल तापलेलं असेल तर आपली मोहरी पटकन फुटते आणि मोहरी फुटल्याशिवाय जिरे किंवा त्याच्यानंतरचं कांदा लसूण आपल्याला जे काय घालायचे ते मोहरी फुटल्यानंतरच घालायची, म्हणजे मोहरी भाजीत कडू लागत नाही. त्यानंतर आपल्याला जिरे घालायचे. जिरे छान असे फुलले की लसूण घालायचं. त्याला अर्धा मिनिट असं परतून घ्यायचं. लसूण ब्राऊन होऊ द्यायचं. यानंतर आपण तिखट घालून घेऊ. लाल चटणी, कांदा लसूण मसाला आणि यालाही 1 मिनिट परतून घेऊ. चटणी छान तळून घ्यायची भाजीमध्ये. यानंतर मी शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट घालून घेतला लगेच. आता कापलेली कैरी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची. तुमच्या इकडेही अशी लग्नामध्ये करतात का नाही नक्की सांगा आणि कुणाकुणाला ही रेसिपी जास्त आवडते तेही सांगा. यानंतर आपण पाणी टाकू आणि गॅस मीडियम ठेवायचा. गूळ घालायचा. गूळ तुम्ही कापून घातला तरी चालते किंवा किसून घाला, नाहीतरी गूळ असाही पाण्यात टाकला की विरघळूनच जात होतो आणि कैरी पटकन शिजल्या जाते. त्यामुळे याला आपल्याला 5 मिनिट उकळून घ्यायचं. 5-6 मिनिटात कैरी छान शिजते. आपण एकदा बघून घेऊ कैरी शिजली आहे का. आणि हे बघा कैरी मस्त शिजली. भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. कशी वाटली आजची भाजी नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खात राहा, मस्त राहा.